एक्सरसाइज 1.3 मध्ये एक्झाम्पल 2 मध्ये आपल्याला काही क्वेश्चन दिले आहेत त्यापैकी हा तिसरा नंबरचा क्वेश्चन आहे log x ब्रॅकेट इज टू x मायनस cos x ब्रॅकेट इज टू cot x दिलेल्या फंक्शनचा आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचा आहे. डिफरन्शिएशन घेताना आपल्याला लॉगरिथमचा यूज करावा लागेल. आपण या ठिकाणी जे एक्झाम्पल दिलं आहे ते लिहून घेऊया. सो लेट y इज इक्वल टू log x bracket is to x minus cos x bracket is to cot x. So y is equal to u minus दिले पहिल्या फंक्शनला u मानून घ्यायचं, दुसऱ्या फंक्शनला v मानून घ्यायचं म्हणजे sin मायनस आहे. आणि आपल्याला u कशाबद्दल घेतला आणि v कशाबद्दल घेतला तेही लिहायचं आहे. u is equal to log x bracket is to x and v is equal to cos x bracket is to cot x. डिफरन्शिएशन समजायचं आपल्याला केलं तर dy by dx is equal to du by dx plus dv by dx अशा पद्धतीने. तर आपण इक्वेशन 1 म्हणू. u चं डिफरन्शिएशन करणं म्हणजे दिलेल्या du by dx ची व्हॅल्यू काढणं. तर आपल्याला u ची जी व्हॅल्यू आहे log x bracket is to x याची व्हॅल्यू काढणं आणि dv by dx म्हणजे दिलेल्या cos x bracket is to cot x चे डिफरन्शिएशन काढणं. चला आता बघूया आपल्याला आपण u चा डिफरन्शिएशन काढूया. सो लेट u इज इक्वल टू log x ब्रॅकेट इज टू x. फंक्शन रेस्ट टू फंक्शन आहे तर एक्झाम्पल आपण log x घेऊया. सो टेकिंग log on both side, taking log on both side. So log u is equal to log of log x in raised to x. पुढे सिंप्लिफाय केलं आपल्याला मिळतं log u is equal to x into log of log x. डिफरन्शिएशन घ्या. डिफरन्शिएट with respect to x on both sides. log u चे मिळतं आपल्याला 1 upon u. u चे रेट मिळतं du by dx. या ठिकाणी x into log of log x हे दोन फंक्शन आहे. प्रोडक्ट रूल यूज करू. x डेरिव्हेटिव्ह ऑफ log x plus log x derivative of x. x derivative of log x. x derivative of log x म्हणजे स्पेंड log of log x रेट येतं 1 upon log x आणि पुढे derivative of log x plus log x as it is derivative of x is 1. सिंप्लिफाय केल्यानंतर आपल्याला मिळतं x upon log x. log x चे मिळतं 1 upon x आणि प्लस log of log x to 1. that is x is cancel होईल 1 upon log x plus log x. आपल्याला व्हॅल्यू मिळाली 1 upon u du by dx. म्हणजे थोडक्यात du by dx आपल्याला मिळतो u in bracket 1 upon log x plus log x. du by dx ची व्हॅल्यू आपल्याला पूर्ण मिळते. u ची व्हॅल्यू आहे आपली log x bracket is to x. log x bracket is to x in bracket 1 upon log x plus log x. याला इक्वेशन आपण 2 म्हणूया. सिमिलरली आता आपण v ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. v ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपल्याला v बद्दल काय आहे ते लिहून घेणं गरजेचं आहे. cos x raised to cot x. v चा डिफरन्शिएशन आता घेण्याच्या अगोदर लॉग वापरावा लागेल. सो log v is equal to log of cos x raised to cot x. log चा नियम वापरल्यानंतर cot x into log cos x.
डिफरन्शिएशन येणार. सो डिफरन्शिएट इथं आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साइड म्हणायला पाहिजे. सो टेकिंग म्हणून घेऊया या ठिकाणी टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन किंवा स्टेप नुसार जाऊया. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. v चा होईल log v, log v log of cos x raised to cot x. cot x पुढे म्हणजेच log v is equal to cot x into log cos x. आणि आता आपण याच्यावरती डिफरन्शिएशन घेऊया. सो डिफरन्शिएट with respect to x on both sides. log v चा 1 upon v, v चा dv by dx. आणि या ठिकाणी आपण प्रोडक्ट रूल यूज करूया. याला आपण u म्हणणार आणि याला आपण v म्हणणार. म्हणजे cot x into derivative of log cos x plus log cos x into derivative of cot x. सिंप्लिफाय केल्यानंतर 1 upon v dv by dx is equal to cot x log cos x चा 1 upon cos x आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह cos x plus log cos x as it is, derivative of cot x चा minus cosec square x, minus cosec square x. सिंप्लिफाय करून घेऊया. सो dv by dx with इकडे शिफ्ट करूया या बाजूला म्हणजे मल्टिप्लाय होईल cot x upon cot x into याचे आपल्याला मिळतं cos x चा minus sin x upon cos x प्लस आणि मायनस मायनस होईल log cos x into cosec square x. अजून पुढे सिंप्लिफाय केल्यावर v ची जी व्हॅल्यू आहे ती मिळते cos x raised to cot x, cos x raised to cot x in bracket cot x into tan x minus sign इंडिकेट करू पुढे on in cot x sin cos चा रेशो आपल्याला मिळतो tan x minus cosec square अगोदर लिहून टाकूया cosec square x log cos x, log cos x. पुढे अजून सिंप्लिफाय जर केलं तर cos x ब्रॅकेट रेस टू cot x in bracket minus 1 कारण cot आणि tan कॅन्सल होणार त्यांचा रेशो आपलं त्यांचं मल्टिप्लिकेशन 1 मिळतं. नंतर मायनस cosec square x into log cos x मायनस दोन्हीकडे कॉमन आहे मायनस तर आपण बाहेर काढूया. मग cos x ब्रॅकेट रेस टू cot x 1 प्लस cosec square x log cos x याला आपण 2 म्हणायचं तर आपल्याला मिळतो dv by dx. इक्वेशन 1 मिळतं आपल्याला, इक्वेशन 2 मिळालं आपल्याला आणि इक्वेशन 3 पण मिळालं आहे. मग इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 या ज्या मिळालेल्या व्हॅल्यू आहे या आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण इथे सबस्टिट्यूट करू. फ्रॉम फर्स्ट, सेकंड and third we get first, second, third we get आपण या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. सो dy by dx is equal to आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे du by dx ची log of x bracket raised to x in bracket 1 upon log x, 1 upon log x plus log x
प्लस log x ही झाली पहिली आपली du by dx dy by dx त्यानंतर टर्म कंप्लीट केली आहे पुढे आहे मायनस साइन हे मायनस साइन आणि या ठिकाणी आपल्याला v चे हे मायनस साइन तर थोडक्यात आपला हा जो रेशियो आहे तो या ठिकाणी असा मिळेल मायनस du by dx मायनस dt by dx सो मायनस आणि मायनस प्लस मिळेल मायनस मायनस प्लस मिळेल या ठिकाणी आपला व्हॅल्यू प्लस मिळते v ची व्हॅल्यू आपल्याला मायनस मिळाली आहे आणि इथलं साइन मायनस किंवा प्लस होईल आणि पुढे cos of x म्हणजे थोडक्यात cos x raised to cot x cos x raised to cot x in bracket 1 plus cosec square x 1 plus cosec square x into log cos x into log cos x हे आपलं फायनल आन्सर अशा प्रकारे आपण लिहिलेलं आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळतंय dy by dx is equal to log of x bracket raised to x in bracket 1 upon log x plus log x plus कसं आलं इथलं हे जे मायनस साइन आणि फॉर्म्युलाचे जे मायनस साइन मायनस मायनस प्लस होतं आणि पुढची जी टर्म आहे ती कंटिन्यू आपण लिहिली आहे cos x raised to cot x in bracket of 1 plus cosec square x into log of cos x विद्यार्थी मित्रांनो एक्सरसाइज 1.3 मध्ये आपण एक्झाम्पल 2 बघत होतो आणि एक्झाम्पल 2 मध्ये आपल्याला 5व्या नंबरचं एक्झाम्पल दिलं आहे e raised to tan x plus log x raised to tan x हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनच्या सहाय्याने तर बघूया दिलेलं एक्झाम्पल आपण लिहून घेऊया या ठिकाणी लेट y is equal to e raised to tan x plus log x raised to tan x आपण अगोदरचे एक्झाम्पल सॉल्व केलं अगदी त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे सो y is equal to जेव्हा फंक्शन रेस्ट टू फंक्शन प्लस फंक्शन रेस्ट टू फंक्शन असेल तेव्हा आपण u v या स्वरूपात त्याची मांडणी करून घ्यायची आहे आणि इकडे सेपरेट u बद्दल काय लिहिलं आहे ते लिहायचं u बद्दल e raised to tan x आणि v बद्दल log x raised to tan x डिफरन्शिएशन करून घ्यायचं तर डिफरन्शिएशन केलं आपल्याला काय मिळेल dy by dx is equal to du by dx plus dv by dx त्याला इक्वेशन 1 म्हणायचं पहिल्यांदा आपल्याला u चं डिफरन्शिएशन काढून घ्यावं लागेल त्यानंतर v चं डिफरन्शिएशन काढायचं तर पहिल्यांदा आपण u चं डिफरन्शिएशन काढूया सो लेट u is equal to e raised to tan x इथं u चं डिफरन्शिएशन काढण्यासाठी आपल्याला लॉगची शक्यतो गरज भासणार नाही कारण एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल मध्ये कॉम्प्युटेशन आहे e raised to f of x चा फॉर्म्युला जर यूज केला तरी आपल्याला सॉल्व करता येईल आणि डिफरन्शिएशन घेतले चालेल सो differentiate with respect to x on both sides किंवा आपण लॉगच्या माध्यमातून सॉल्व करतो तर लॉगच्या माध्यमातून हे सॉल्व होतं अगदी सोपा आहे लॉगच्या माध्यमातून सॉल्व केलं तरी चालेल आणि डायरेक्टली डिफरन्शिएशन घेतलं तरी चालेल पण आता आपण लॉगरिथम डिफरन्शिएशन यूज करतो शक्यतो आपला सराव व्हावा यासाठी आपण लॉगनीच यूज करू या ठिकाणी पण लॉगनी जर आपण यूज केला तर सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड म्हणूया टेकिंग लॉग ऑन बोथ साइड so log u is equal to log e raised to tan x
पुढे सॉल्व जर केलं तर log u इज इक्वल टू tan x इंटू log e. परंतु log e ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळते 1. म्हणजेच आपल्याला log u किती मिळतं tan x. आता डिफरन्शिएशन करूया. सो डिफरन्शिएट with respect to x on both sides. log u चा आपल्याला डिफरन्शिएशन करायचं आहे. सो d by d du by dt म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ log u, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. log u चं मिळतं 1 upon u आणि u चं मिळतं du by dx. tan x चं मिळतं sec² x आणि du by dx आपल्याला मिळतो u into sec² x. बट u ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे ती आहे e raised to tan x, e raised to tan x into sec² x म्हणजे आपल्याला मिळणार du by dx. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला v काढायचं आहे. त्याला इक्वेशन 2 म्हटलं आहे. आता v सॉल्व करूया. सो लेट v is equal to log of x raised to tan x. So differentiation घेण्यापूर्वी आपल्याला log यूज करावा लागेल. So taking log on both sides, taking log on both sides, log v is equal to log in bracket किंवा आपण असे लिहू शकतो log of x raised to tan x. अगदी सोपं आहे. log v log चा मूळ आपल्याला tan x पुढे आणि into log of log x असं मिळेल. आता त्याच्यावर आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचं. डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट with respect to x on both sides. log v चा मिळेल 1 upon v, v चा मिळतं dd by dx. किंवा आपण सुरुवातीला डायरेक्टली log v जरी पुट केला जे डेरिव्हेटिव्ह ऑफ log v, डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन टर्म्स tan x into log of log x. so log v चा आपल्याला मिळतं 1 upon v आणि v चा मिळतं dv by dx. इथे आपण प्रोडक्ट यूज करणार tan x आणि log x. so tan x first derivative of log x plus log x derivative of tan x 1 upon v as it is dv by dx. tan x log x चं मिळतं 1 upon log x. पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचा log x चा. log x as it is. tan x चं मिळतं sec² x. सिंप्लिफाय केल्यानंतर आपल्याला मिळतो tan x upon log x into 1 upon x plus sec² x into log x. अजून 1 upon v dv by dx. आता आपल्याला घ्यायचं आहे dv by dx. so dv by dx is equal to tan x upon x log x plus sec² x into log x. आपला 1 upon v जो आहे तो आपण या ठिकाणी इकडे शिफ्ट करूया म्हणजे मल्टिप्लाय v आणि v ची जी व्हॅल्यू आहे ती आपण आता या ठिकाणी सबस्टिट्यूट करू. v आपल्याला दिला आहे log x raised to tan x, log x raised to tan x in bracket tan x upon x log x plus sec² x log x, sec² x log x. हे जे इक्वेशन काढलं याला आपण म्हणायचं इक्वेशन नंबर 3. अगदी सोपं आहे. du by dx आपल्याला आहे, dv by dx आपल्याला आहे आणि ह्या व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायच्या आहे.
आता आपला फायनली dy बाय dx लिहायचा आहे. dy बाय dx ला या ठिकाणी मी लिहितो. सो फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड, फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड वी गेट. So dy by dx is equal to du by dx चे आपण सबस्टिट्यूट करू e raised to tan x into sec square x. sec square x जो आहे तो अगोदर लिहून घेऊ आपण. sec square x into e raised to tan x. हे सलग आपल्याला लिहिता e sec square x into e raised to tan x प्लस आपला dv by dx जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे log x raised to tan x. तो या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचा आहे log x raised to tan x in bracket of tan x upon x log x, tan x upon x log x plus sec square x into log x.